संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज फलटणमध्ये दाखल झाली। जर आपण पाहिलं तर संध्याकाळी 6:30 वाजता या पालखीची समाज आरती जी आहे ती या ठिकाणी असणाऱ्या विमानतळ मैदानावर पार पडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। आता सध्या जर पाहिलं तर या ठिकाणी जो तंबू आहे या तंबूमध्ये दर्शन व्यवस्था जी आहे ती माऊलींच्या पालखीची या ठिकाणी करण्यात आलेली आहे। ज्यावेळी पालखी दाखल व्हायच्या अगदी आधीपासूनच जर पाहिलं तर भाविक जे आहेत ते दर्शन रांगेमध्ये अगदी 3 तासापासूनच या ठिकाणी उभे होते। त्यामुळे आधीच पालखी यायच्या आधीपासूनच ही संपूर्ण गर्दी आहे ती या मंदिर परिसरात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। सोबतच गर्दीच्या अनुषंगाने या ठिकाणी संपूर्ण जे पोलीस प्रशासन आहे ते देखील सज्ज होतं। संपूर्ण यंत्रणा जी आहे ती सज्ज होती, कारण इतक्या मोठ्या प्रमाणात लोक या मैदानावर जमा होणार याचा अंदाज जो होता तो प्रशासनाला होता। त्यामुळे संपूर्ण या मंदिर परिसरात जे आहे ते मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं। ज्यांना रांगेत उभं राहून दर्शन घेणं शक्य होत नाही अशा व्यक्तींसाठी या ठिकाणी मुखदर्शनाची व्यवस्था देखील करण्यात आली होती। आजूबाजूच्या गावातून जे आहे ते अनेक लोक या दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात आणि त्याच्यामुळेच इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आपल्यासोबत काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। दादा, कुठून आलात? आम्ही इथं बिरदेवनगर जातो, म्हणजे फलटणचेच आम्ही। अच्छा, कोण कोण आलात तुम्ही? आम्ही याची आई, मी, माझा भाऊ, माझे वडील। तुमचं दर्शन वगैरे झालं? हां, आमचं दर्शन खूप चांगलं झालेलं आहे, खूप आम्ही प्रसन्न झालेलं आहे। एवढं आम्ही विठ्ठलाची वारी, एकदम प्रसन्न करणारी वारी, मन प्रसन्न झालं, छान वाटलं। तुम्हाला आज तुम्ही ज्या नगरीत राहता त्या फलटणमध्ये माऊलींच्या पादुकांचं दर्शन तुम्हाला घेता आलं, काय भावना होत्या? खूप मनशांती झालेली, कारण की ही नगरी आहे एक तर खूप इतिहासपूर्ण नगरी आहे आपली, आणि इथं या नगरीला माऊलींचं दर्शन भेटते, खूप 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 छान वाटतं असं। एकंदरीतच जर आपण पाहिलं तर जे भाविक आहेत त्यांनी जे आहे या पालखीचं दर्शन घेतले आणि त्यामुळे त्यांच्या मनात जे आहे ती भक्तीची भावना दृढ झाल्याचं त्यांनी सांगितलं। कारण ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आहे किंवा तुकाराम महाराजांची पालखी असेल, ही संपूर्ण पालखी ज्यावेळी पालखी मार्गावरून चालत असते, वेगवेगळ्या गावांमध्ये ती पालखी थांबत असते। त्यामुळे ज्या भाविकांना पंढरपूर, आळंदी किंवा देहूला येणं शक्य होत नाही ते जे भाविक आहेत, ते जे वारकरी आहेत, ते आपल्या घरातूनच या पालखीचं जे आहे ते दर्शन घेतात। त्याचप्रमाणे जसं जर आपण काल पाहिलं तरडगाव असेल, लोणंद असेल, या मार्गांवर भक्तांनी, भाविकांनी आणि वारकऱ्यांनी जी गर्दी केली होती तितक्याच मोठ्या प्रमाणात गर्दी, किंबहुना त्याच्यापेक्षा अधिक स्वरूपाची गर्दी जी आहे ती फलटणमध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण जर दर्शन रांगा पाहिल्या तर साधारणतः अर्धा किलोमीटरची दर्शन रांगेची व्यवस्था जी आहे ती मंदिराच्या उजव्या बाजूला या ठिकाणी करण्यात आली आहे। तात्पुरत्या स्वरूपाची ही छावणी उभारून या ठिकाणी माऊलींच्या पादुका ज्या आहेत त्या ठिकाणी ठेवल्या जातात आणि या पादुकांच्या दर्शनासाठी असंख्य जे भाविक आहेत ते या ठिकाणी गर्दी करत असल्याचं पाहायला मिळालं। अगदी जितक्या स्वरूपात गर्दी जी आहे ती दर्शन रांगेसाठी आहे, तितक्याच स्वरूपातली गर्दी जी आहे ती मुखदर्शनासाठी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे भाविकांना फरक पडत नाही की आपण रांगेतून दर्शन घेतो की मुखदर्शन घेतो, मात्र भाविकांची इतकीच अपेक्षा असते की आपली माऊलींचं जे आहे ते या ठिकाणी दर्शन व्हावं। त्यामुळे संपूर्ण जो परिसर आहे तो भक्तिमय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। सोबतच या ठिकाणी प्रशासनाकडून अशी व्यवस्था देखील करण्यात आली होती की ज्या ठिकाणी पालखीचा हा तळ आहे, विमानतळ मैदान परिसरात, या ठिकाणी सर्वत्र विद्युत रोषणाई देखील केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। आपण जर माझ्या मागच्या बाजूला जर पाहिलं तर या ठिकाणी विविध रंगी अशी विद्युत रोषणाई जी आहे ती या ठिकाणी करण्यात आली। सोबतच आहे ते संपूर्ण जो मंदिराचा जो परिसर आहे, पूर्ण वर्तुळाकार परिसर, या ठिकाणी देखील जे लाइटिंग्स असतील कलरचे ते या ठिकाणी करण्यात आले आणि संपूर्ण जो मंदिर जो परिसर आहे, हा पालखी तळ आहे, तो अगदी दिव्यांनी जो आहे तो उजळून निघाल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं। अर्थातच इतकी सगळी व्यवस्था जी होती ती ज्ञानेश्वर माऊलींच्या आगमनासाठी होती। त्यामुळे फलटणसह आजूबाजूच्या शहरातून आलेले जे भाविक आहेत, आजूबाजूच्या गावातून आलेले जे भाविक आहेत, त्या भाविकांची या ठिकाणी दर्शनासाठी जी सोय जी आहे ती झाली। अनेक लोकांना वारी करता येत नाही आणि त्यांना जी वारी आहे ती या ठिकाणी अनुभवता येते, म्हणूनच अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आपण जर सुरुवातीपासूनचा टप्पा पाहिला ते तरडगाव ते फलटण हा टप्पा पार करायला माऊलींच्या पालखीला साधारणतः 10.5 तासांचा वेळ लागला। अगदी सकाळी 6 वाजता प्रस्थान होतं, त्यानंतर 6:25 जी आहे ती ज्ञानेश्वर माऊलींची पालखी जी आहे ती या विमानतळ परिसरात दाखल झाली आणि असं असताना या ठिकाणी भक्तांनी जे आहे, भाविकांनी आहे, वारकऱ्यांनी आहे ती मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। सोबतच या ठिकाणी लक्षणीय बाब म्हणजे जी समाज आरती पार पडली त्या समाज आरतीला देखील मोठ्या प्रमाणात गर्दी या संपूर्ण भागात असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। त्यामुळे हा संपूर्ण जो परिसर आहे तो रामकृष्ण हरी आणि ज्ञानोबा माऊली तुकारामच्या गजरामध्ये दुमदुमून गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं।
कॅमेरामन दिनेश सिंगसह प्रथमेश तांबे, LS मराठी, फलटण, सातारा.